ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपनी आहेत. मित्रांनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्यासाठी सर्वात पहिली स्टेप असती ती म्हणजे योग्य कंपनीची निवड, म्हणजे गुंतवणुकीसाठी योग्य कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपनी आहेत. त्यापैकी उत्तम कंपनी निवडण्यासाठी त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करून ती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे का हा निष्कर्ष काढणे गरजेचे असते, म्हणजे त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु मित्रांनो, त्या कंपनीचा अभ्यास करण्यासाठी सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे, तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपनींच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो. तर तो निष्कर्ष म्हणजे त्या कंपनीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीच्या शेअरमध्ये रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास निर्माण होतो. तर मित्रांनो, मी 2 दिवसापूर्वी मी माझगाव डॉक शिपयार्ड ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता. तर त्या व्हिडिओत मी एक आवाहन केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. त्यानुसार एका भगिनींनी केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड ह्या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या भगिनींचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आज आपण केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत व या 6 मुद्द्यांवरून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड. मित्रांनो, केन्स टेक्नॉलॉजी ही कंपनी इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनेंट्स ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत ओलेक्ट्रा ग्रीन टेक, तसेच ॲव्हलॉन टेक, तसेच वेबसॉल एनर्जी, इन्सोलेशन इनर, तसेच केन्स इलेक्ट्रॉन, तसेच BCX सिस्टीम, तसेच मरीन इलेक्ट्रिक. मित्रांनो, केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 31 ऑक्टोबर 2025 आणि आज केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचा शेअर्स 6,704 रुपये 50 पैसे ह्या किमतीला क्लोज झालेला आहे. म्हणजेच त्याची आजची करंट व्हॅल्यू आहे 6,704 रुपये 50 पैसे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो किंमत म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर तो सुमारे 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात
त्या कंपनीच्या शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वे खाय व 13 महिन्यात कमीत कमी किंमत किती झालेली तो असतो 52वे क्लो. तर मित्रांनो, केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीच्या शेअरची 52वी खाय किंमत जर बघितली तर ती आहे 7,822 रुपये व 52वे क्लो किंमत जर बघितली तर ती आहे 3,825 रुपये. मित्रांनो, केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचा एक शेअर्स 2,158 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास, परंतु मित्रांनो आपण केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत 5 वर्षे मागे जाऊ शकत नाही, कारण केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचा शेअर आपल्या शेअर बाजारात 22 नोव्हेंबर 2022 रोजी लिस्ट झालेला आहे. म्हणजेच ती कंपनी आपल्या शेअर बाजारात येऊन आत्ता सुमारे 3 वर्ष होत आहेत. त्यामुळेच आपण इतर कंपनीच्या अभ्यासासाठी जशी 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष मागे जातो, तसं केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत आपण 5 वर्षे, 10 वर्षे मागे जाऊ शकत नाही, परंतु आपण 3 वर्षे मागे जाऊ शकतो. तर केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचा एक शेअर्स 3 वर्षापूर्वी 666 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचं त्या कंपनीचं बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 44,891 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असतो. तर मित्रांनो, केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीला 2025 साली 209.91 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 126.10 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 94.76 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 40.99 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे सध्या बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत, म्हणजे थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीत 53.46% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत DII म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर ह्यामध्ये कोण कोण येतं, ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीत सुमारे 23.66% आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, DII हा घटक हा कंपनीचा पूर्ण अभ्यास करूनच त्यात रक्कम गुंतवत असतो. तर त्यांचा हिस्सा जास्तीत जास्त असेल ती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तमच असते. मित्रांनो, त्यांचा हिस्सा 23.66% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर ते सुद्धा त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करूनच रक्कम गुंतवत असतात. तर त्यांचा हिस्सा 10.71% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीला 2022 साली
40.99 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी म्हणजे 2023, 2024 दरवर्षी वाढत 2025 साली तो 209.91 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे त्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये भरघोस वाढ झालेली आहे. त्यामुळेच केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 2158 रुपयाला मिळत होता, 3 वर्षापूर्वी 666 रुपयाला मिळत होता, तोच केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 6704.50 पैशाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय तर केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीत कमीत कमी 2158. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एक शेअर जर पकडला तर केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी 2158 रुपये गुंतवले असते, 3 वर्षापूर्वी 666 रुपये गुंतवले असते, तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 6704.50 पैसे झालेले आहेत. म्हणजेच काय तर मित्रांनो बघा, केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीत फक्त म्हणजे लमसममध्ये 3 वर्षापूर्वी फक्त 666 रुपये गुंतवले असते, तर त्याचे आत्ता 6704 रुपये 50 पैसे झालेले आहेत. म्हणजे 666 रुपयाचे 6704 रुपये झालेले आहेत. मित्रांनो म्हणजेच काय तर केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीनं सुमारे 10.6 पट परतावा 3 वर्षात दिलेला आहे. म्हणजे 10.6 पट हा शेअर्स वाढलेला आहे. मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेच्या एफडीत ठेवली असती तर त्या बँकेच्या एफडीत त्याला किती पट परतावा मिळाला असता हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा 53.46% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे सुमारे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीत ते 53.46% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत वाढता नेट प्रॉफिट झालेला आहे. त्यामुळेच ही कंपनी नेट प्रॉफिटनुसार गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे 53.46% म्हणजे अतिशय उत्तम आहे. तर शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार सुद्धा ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. त्यामुळे ओव्हरऑल जर बघितलं तर ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी तिच्यात कोणत्याही कारणाने म्हणजेच एकूणच मार्केट खाली आल्याने, तसेच जागतिक मंदी, तसेच निगेटिव्ह बातम्या, तसेच नफेखोरी म्हणजे एखादी कंपनी उत्तम आहे आणि ती बावनवे हायला गेली तर त्याच्यात प्रॉफिट बुकिंगसाठी सुद्धा त्या कंपनीचा शेअर्स खाली येत असतो. तसेच जागतिक मंदी, तसे निगेटिव्ह बातम्या ह्या कारणाने सुद्धा त्या कंपनीच्या शेअरच्या किमतीत पडझड होत असते. तर मित्रांनो ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असून सुद्धा इतर कारणाने म्हणजे एकूण मार्केट खाली आल्यामुळे जेव्हा ही उत्तम कंपनीचा शेअर्स खाली येत असतो ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. कारण तो जो खाली येत असतो तो काही क्षणापुरताच खाली येत असतो, परत तो 52 खायपासून सुद्धा नवीन उच्चांक दाखवत असतो. तर मित्रांनो केन्स टेक्नॉलॉजी ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. त्यामुळे ह्या कंपनीचा शेअर्स 52 खायपासून जेव्हा खाली येईल तेव्हा ही कंपनीत संधी समजून त्या कंपनीच्या शेअर्समध्ये आपल्या ऐपतीनुसार टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी. मित्रांनो केन्स टेक्नॉलॉजी ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. तरी हिच्यात टप्प्याटप्प्याने 52 खायपासून त्या कंपनीचा शेअर्स खाली आल्यास टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास सध्या तरी काहीही हरकत नाही. केन्स टेक्नॉलॉजी ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. मित्रांनो आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे व्हिडिओ जे बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना
अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे. तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा. तसेच आपल्या आप्तेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा. आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती. भारत माता की जय.